सारास क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, सारास क्रिएशन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक रांगोळीचाच प्रकार शिकणार आहोत छोट्या. तर ते फुलाचं डिझाईन आहे, डबल लेअरची पाकळी आहे. तर त्यासाठी लागणार आहेत 5 नंबरचे. इथे मी 3 कलरचे मोती घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. 40 नंबरचा थ्रेड आहे, वायर कट करण्यासाठी कात्री आहे, सुई आहे. सुईमध्ये मी आधी वायर ओम त्याला खालून गाठ मारून घेतलेली आहे. तर आपण आता हे फुल करायला सुरुवातीला मी जांभळ्या कलरचे 12 मणी ओम घेणार आहे. बारा मणी ओम घेतल्यानंतर एक 2-3 मण्यांमधनं खालच्या साईडनी सुई अशी फिरवून घ्यायची आणि त्याचा एक राऊंड तयार करायचा आहे. असा एक राऊंड तयार करायचा आहे. आता सुरुवातीला आपल्याला आपण दुसऱ्या रंगाचा मोती वापरणार आहोत. मी इथे एकदम फेंट कलर आहे माझा, हा अबोली कलर आहे. तर तो एक घातला आहे आणि त्याच्यानंतर क्रीम कलरचे 11 मोती ओवायचे आहेत. हे बघा, इथे मी अबोली कलर घातलाय, नंतर 11 क्रीम कलरचे मणी घातलेत. आता परत वरच्या साईडनी 3 अबोली कलरचे मणी घालणार आहे. इथे कलर कॉम्बिनेशन तुम्ही एक डार्क एक फेंट घ्या किंवा दोन्ही डार्क घेतले तरी चालतील, पण फक्त रंग एकमेकांना उठून दिसतील असे वापरा. हे बघा, आपण टोटल 15 मोती घातलेत. एक अबोली कलरचा, नंतर हे 11 क्रीम कलरचे आणि वरती 3 परत अबोली कलरचे. आता हे 3 अबोली कलरचे मणी सोडून द्यायचे आणि त्याच्या समोर जो क्रीम कलरचा मोती त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता इथे आपल्याला 10 क्रीम कलरचे मोती ओवायचे. हे बघा, दुसऱ्या साईडने आपण 10 मोती घालून घेतले आहेत. आता आपण हा पहिला जो अबोली कलरचा मोती घातला होता त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि दोरा व्यवस्थित उडून घ्यायचा आहे. अशी पाकळी तयार होईल बघा आपली. आता पुढच्या 2 जांभळ्या कलरच्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे एक आपली पाकळी तयार झाली आहे. आता सेम पद्धतीनेच आपल्याला दुसरी पाकळी करायची आहे. परत आता सुरुवातीला एक आबोली कलरचा मोती घ्यायचा आहे
नंतर 11 क्रीम कलरचे मोती घालायचे. 11 क्रीम कलरचे मोती घातल्यानंतर परत 3 मी अबोली कलरचे मोती घालणार आहे. अबोली कलरचे मोती सोडून पुढच्या एका क्रीम मधनं सुई बाहेर काढायची आहे. परत 10 क्रीम कलरचे मोती घालायचे. दुसऱ्या साइडनी 10 क्रीम कलरचे मोती घातल्यानंतर हा पहिला जो अबोली कलरचा मोती घातलेला आहे त्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत पुढच्या 2 जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आपण खाली बेसला 12 मोती घातलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या ह्या 2-2च्या गॅपनी 6 पाकळ्या तयार होतील. सेम पद्धतीनेच मी राहिलेल्या 4 पाकळ्या करून घेते व पुढे आतली पाकळी कशी करायची आणि ह्या 2 पाकळ्या कशा जोडायच्या ते तुम्हाला दाखवू. हे बघा, मी 6 पाकळ्या करून घेतल्या आहेत. आता पुढे काय करायचे ते तुम्हाला सांगते. आता आपल्याला ह्या पाकळ्या एकमेकांना जोडत मधल्या लेअर पूर्ण करायच्या आहेत. तर आता मी आधी ह्या 2 जांभळ्या कलर मधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. आपण केलेली पाकळी ही आहे आता. तर आता त्याच्या पुढची जी पाकळी आहे त्याच्यातला हा अबोली कलरचा एक मोती आणि डाव्या साइडचे 5 क्रीम कलरचे मोती, 1 2 3 4 आणि 5, अशा 5 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे 3 अबोली कलरचे मणी घालायचे. आधी आपण आता ही पाकळी एकमेकांना जोडत आहोत. 3 अबोली कलरचे मोती घ्यायचे आणि 3 हे जांभळ्या कलरचे मोती, असे 6 मोती मी वायर मध्ये ओवून घेतलेले आहेत. जांभळ्या कलरचे 3 मोती सोडायचे आणि एका अबोली कलर मधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत इथे 2 अबोली कलरचे मोती घालायचे आणि ही त्याच्या पुढची जी समोरची पाकळी आहे तिचा जो उजवा भाग आहे, हा डावा आणि हा उजवा, आता आपण ह्या पाकळीतल्या डाव्या साइडनी काढली होती. आता तिच्या समोरच्या उजव्या साइडच्या मोती 1 2 3 4 5 मोत्यातून सुई अशी खाली फिरवून घ्यायची आणि ह्या अबोली कलरच्या वरती सुई बाहेर काढायची. आता आपल्याला ह्या पाकळीमध्ये आतमध्ये पाकळी विणायची. तर फक्त 5च्या ऐवजी 3 मोत्यांमधनच सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मोती घालायचे, 2 अबोली कलरचे आणि 3 जांभळ्या कलरचे, अशी मी एकूण 7 मोती होऊन घेतलेले आहेत. आता 3 जांभळे सोडून एका अबोलीमधनं सुई बाहेर काढायची.
आता इथे परत एक आबोली मोती आणि 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. असे 3 मोती होऊन घ्यायचे. आता खालच्या साईडनी 3 मोती 1 2 3 किंवा ह्या 5 मधनं वरचे 2 सोडायचे आणि खालच्या 3 मधनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची. ह्या आबोलीच्या वरती निघाली पाहिजे. असा थोडा 3D इफेक्ट येतो. ही पाकळी अशी वरती उभी राहिल्यासारखी राहते. तुम्ही ही प्रेस केली तर ती आतमध्ये पण जाते. हे बघा. आता परत काय करायचे, ह्या मोत्यातनं 5 मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची. हे 3 आणि वरचे 2 5. आता सेम पद्धतीने ही पाकळी ह्या पाकळीला जोडायची आहे. तर आता 3 आबोली कलरचे मोती घालायचे. परत 3 जांभळ्या कलरचे मोती घालायचे. 6 मोती घालून वरचे 3 जांभळे सोडायचे आणि एका आबोलीमधनं सुई बाहेर काढायची. परत 2 आबोली कलरचे मोती घालायचे आणि ह्या 10 मधल्या 5 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. 1 2 3 4 5. आबोलीच्या वरच्या साईडनी बाहेर काढायची सुई. आता परत इथे मध्ये पाकळी करायची म्हणल्यावर फक्त या साईडच्या 3 मोत्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 2 आबोली कलरचे मोती आणि 3 जांभळ्या कलरचे मोती घालणार आहे. 3 जांभळे सोडून द्यायचे. एका आबोलीमधनं सुई बाहेर काढायची. परत 1 आबोली कलरचा मोती आणि 2 क्रीम कलरचे मोती. अशा 3 मोती घ्यायचेत आणि ही जी पाकळी केलेली आपण, तर ह्या 5 मधनं वरचे 2 सोडायचे. ह्या वरच्या 5ला आपल्याला हात लावायचा नाही. खाली जे आपण 5 पाकळीतले जोडले होते त्यातले वरचे 2 सोडायचेत आणि खालच्या 3 मधनं सुई बाहेर काढायची आबोलीच्या वरती. हे बघा. आता परत 1 2 3 4 5 अशी 5 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे बघा, पाकळी करताना आपण डावीकडून उजवीकडे पाकळी जोडतो आहे. आता मी ह्या पाकळीचा हा डावा भाग धरतीये, पण 2 पाकळ्या जर घेतल्या तर हा उजवा भाग आहे आणि हा डावा भाग आहे. तर कसं समजावून सांगू, मी डावा डावा करतीये पण तुम्ही कन्फ्यूज होताल की उजवीकडे दिसतोय मॅडम डावीकडे का म्हणतायत. तर मी परत ही एक पाकळी लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्हाला सांगते. ह्या पाकळीचा माझा हा डावा भाग आहे, पण तुम्हाला जर समजावून सांगायचं झालं तर ह्या पाकळीचा हा उजवा भाग, म्हणजे हा उजवा आणि हा डावा समजू. तर आता इथून आपल्याला जी पाकळी करायची तर आपण उजवीकडून डावीकडे जाणार आहोत आणि आत इंटरनल पाकळी करताना डावीकडून उजवीकडे जोडणार आहोत.
आता सेम पद्धतीनेच इथे आपल्याला 3 मोती अबोली कलरचे घालायचे आहेत. 3 जांभळ्या कलरचे मोती घालायचे. 3 जांभळे सोडून एका अबोलीमधनं सुई बाहेर काढायची. फूल करायला हे सोपं आहे, कमी वेळात होणारं फूल आहे. आता परत 2 अबोली कलरचे मोती घालायचे आणि समोरची ही जी पाकळी दिसते त्यातनं 5 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. 1 2 3 4 5. हे डिझाईन तुम्हाला करायचं झालं तर तुम्ही 5-6 नंबरमध्ये करू शकता. 4 नंबरमध्ये करू नका. 4 नंबरमध्ये हे फुल नाजूक दिसेल, पण जेव्हा इथे आपण डबल फिरवतो ना तर तो मोती खूप छोटा असतो, तर ते मोती तुटायचे चान्सेस जास्ती आहेत. हे बघा, परत आता मी ह्या 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. आता इंटरनल पाकळी करताना आपण क्रीम कलरचाही वापर करतोय. तर 2 क्रीम कलरचे मोती, 2 अबोली कलरचे मोती, 3 जांभळ्या कलरचे मोती, असे 7 मोती घालून घेतलेत. व्हिडिओमध्ये येणाऱ्या बॅकग्राऊंडकडे दुर्लक्ष करा, कारण घराशेजारीच 2-3 अपार्टमेंट बांधकाम चालू आहेत, तर रोज त्याचाच आवाज आहे, त्या मशीनचा वगैरे. आणि सकाळी व्हिडिओ बनवते त्याच्यामुळं स्कूल बस जातात, कचरेवाला येतो, भंगारवाले येतात, तर त्यांचाही साऊंड तुम्हाला कदाचित ऐकू येईल. तर त्या आवाजांकडे दुर्लक्ष करा. हे बघा, आता मी 3 जांभळे सोडून एका अबोलीमधनं बाहेर आले. परत आता इथे 1 अबोली कलरचा आणि 2 क्रीम कलरचे असे 3 मोती घालायचे. आणि ही जी पाकळी केली आहे त्या पाकळीतले वरचे 2 सोडायचे आणि खालच्या 3 मधनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत आता साईडच्या या 5 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. सेम पद्धतीनेच राहिलेल्या ह्या 3 पाकळ्या मी पूर्ण करून घेते आणि हे फूल कसं झालंय ते तुम्हाला दाखवते. तुम्ही पण ह्याच पद्धतीने ते जोडून घ्या. हे बघा, आता मी शेवटची पाकळी जोडून घेतली, पण आपण सुरुवात इथून केली होती. मग आता आपल्या ह्या पाकळीतला आतला भाग करायचा राहिलाय, तर आता फक्त मी ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. फूल आपल्या एकमेकांना जोडल्या गेलेलं आहे, पण सुरुवात आपण इथून केलेली असल्यामुळं ह्या पाकळीतला आतला भाग किंवा आतली पाकळी राहते. तर त्यासाठी आता मी हे 2 क्रीम कलरचे मोती, 2 अबोली कलरचे मोती आणि 3 जांभळ्या कलरचे मोती घातलेत. डबल लेअर असल्यामुळं हे फुल भरीव दिसतं. आणि तुम्ही देवासमोर याचा रांगोळी म्हणून पण उपयोग करू शकता. ब्लाऊज पीसच्या ऐवजी गिफ्ट देण्यासाठी पण हा उत्तम पर्याय आहे. आता सध्या मंगळगौरीचे दिवस चालू आहेत, तर अशा काही छोट्या छोट्या वस्तू गिफ्ट दिल्या तर सगळ्यांनाच आवडतात. हे बघा, आता ह्या साईडनी 1 अबोली आणि 2 क्रीम कलरचे मोती घालायचे. असे 3 मोती घालून यातली पाकळी पूर्ण करायची आहे. आता इथे या 5 मधनं खालच्या 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे.
आता आपल्याला फूल तयार झालंय आपलं पूर्ण. आता ह्या खालच्या आबोलीमधनं सुई काढून एक 2-3 मोत्यांमधनं सुई फिरवून गाठ मारायची आहे. गाठ मारल्यानंतर 1-3-4 मोत्यांमधनं सुई फिरवून बाहेर काढून घ्यायची. हे बघा, छानसं आपलं 3D फूल, 3D 2 लेअर वालं फूल तयार झालं आहे. फूल जर आवडलं असेल तर नक्कीच ट्राय करा. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, भरपूर प्रमाणात लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.